तथागत भगवान गौतम बुद्ध, प्रियदर्शी राजा धम्माशोक, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्याला सर्वप्रथम विनम्र अभिवादन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्मित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे प्रबोधन पर्व धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने या ठिकाणी संपन्न करीत आहोत। या पर्वाचा आजचा 12वा भाग आपण संपन्न करीत आहोत। आपण गेल्या 11 भागाला सर्वजण उपस्थित राहून सहकार्य केलं, त्याबद्दल आपलं सर्वांचं पुन्हा एकदा आणि उपस्थितांचं या ठिकाणी आभार मानतो। त्याचप्रमाणे गेली 11 भाग जे झालेले आहेत आपले, हे संपूर्ण 11 भाग महाराष्ट्रामध्ये मोबाईलवरती, त्याचप्रमाणे लॅपटॉपवरती आणि टी व्हीवरती सर्वांनी पाहून याला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे। अगदी गेला जो आपला स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तत्वत्रयीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं व्यक्तिमत्व आणि त्यांची समग्र चळवळ हे तात्विक अधिष्ठान कसं आहे याचा जो भाग झाला, त्या भागावर प्रतिक्रिया आपल्याला अनेक ठिकाणावरून आल्या, परंतु त्यातील एक महत्त्वाची प्रतिक्रिया म्हणजे बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष लक्ष्मणरावजी भगत यांनी आपला हा पूर्णपणे एपिसोड पाहिला, ऐकला आणि त्याबद्दल अतिशय सकारात्मक अशा प्रतिक्रिया फोनवरून त्यांनी दिल्या। त्याबद्दल जाहीरपणे मी त्यांचं या ठिकाणी आभार मानतो। ज्यांच्या फोनवरती प्रतिक्रिया आल्या त्या सर्वांचंच या ठिकाणी आभार मानतो। आणि आजचा जो 12वा भाग आहे, त्या 12व्या भागाला सुरुवात करण्यापूर्वी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींना जाहीरपणे विनंती करतो की आपण जर हा 12वा भाग पाहायला सुरुवात केली असेल तर हा भाग पाहायला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम आपण धम्मसंहिता यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतरच आपण पाहायला सुरुवात करा। हे आमच्या या चळवळीला एक प्रकारचं अतिशय मोलाचं महत्त्वाचं योगदान आहे। त्यामुळे पुन्हा एकदा विनंती करतो की सर्वांनी सबस्क्राईब करून मगच हा चॅनल पाहायला सुरुवात करा। पुन्हा आता आपण या 12व्या भागाकडे वळूया। आजचा जो 12वा भाग आहे, त्या 12व्या भागाचं शीर्षक आहे बौद्ध परंपरेवर आधारित पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना। आपण पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आपण जीवन पाहिलं किंवा त्यांची समग्र चळवळ पाहिली, तर या समग्र चळवळीचा आणि व्यक्तिमत्व विकासाचा पाया जो बौद्ध धम्माचा आहे, त्याचप्रमाणे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यक्तिमत्वाचं किंवा जीवनाचं तात्विक अधिष्ठान आहे, हे आपण पाहिलं। आपण पहिल्या भागापासून ते 11व्या भागापर्यंत सातत्याने आपण सांगत आलोय की आपल्याला या संपूर्ण प्रबोधन पर्वाचं काय उद्दिष्ट आहे आणि प्रत्येक भागाचं काय उद्दिष्ट आहे, तर ते एकमेव उद्दिष्ट हेच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा जो प्रवास आहे तो तथागत भगवान गौतम बुद्धाच्या तत्त्वज्ञानावरतीच पूर्णपणे व्यक्तिमत्वाचा विकास आणि समग्र चळवळीचा विकास झालेला आहे। त्यांच्या जीवनाचं तात्विक अधिष्ठानसुद्धा स्वातंत्र्य, समता म्हणजे बुद्धिझमच संपूर्ण जीवनाचं अधिष्ठान आहे। यामध्ये आपण प्रत्येक एपिसोडमध्ये किंवा प्रत्येक भागामध्ये हे सिद्ध करण्याचा किंवा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की जसं आपण पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1927 साली समाज समता संघ ही संस्था स्थापन केली। म्हणजे सामाजिक दृष्टिकोनातून जे तथागत भगवान गौतम बुद्धाचं स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व हे जी तत्वत्रयी आहे, या तत्वत्रयीवरती आधारित सामाजिक कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1927 साली समाज समता संघ या नावानेच करतात। आणि समता पाक्षिक सुरू करून तथागत भगवान गौतम बुद्ध आणि संपूर्ण हे जे तत्वज्ञान मानणारे जे महापुरुष आहे यांचं महत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या पाक्षिकामध्ये आणि त्या संस्थेच्या माध्यमातून सांगतात। म्हणजे सामाजिक जे कार्य आहे ते बुद्धत्वावरच बाबासाहेब आंबेडकरांचं 1927 साली सुरू होतं। राजकीय जे बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य होतं ते 13 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जो रिपब्लिकन पक्ष जाहीर केला, तो रिपब्लिकन पक्ष जाहीर करताना बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तत्वत्रयीवरतीच संपूर्ण माझा रिपब्लिकन पक्ष
उभा असेल, म्हणजे देशाचं जे संविधान आहे या संविधानाचं तत्वज्ञान स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तत्वत्रयीवरती आहे, तशाच पद्धतीने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची जी घटना आहे, ज्याला खुलं पत्र म्हटलेलं आहे, त्या खुल्या पत्राचं सुद्धा तत्वज्ञान संपूर्णपणे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वावर आहे. म्हणजे सांगण्याचा मुद्दा आहे की जसं बाबासाहेब आंबेडकरांचं सामाजिक कार्य हे बुद्ध धम्मावरतीच आधारित आहे, त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांचं राजकीय कार्य सुद्धा बुद्ध धम्मावरतीच किंवा बौद्ध तत्वज्ञानावरतीच आहे, हे यामधून सिद्ध होतं. त्याचप्रमाणे आपण वेगवेगळ्या संस्था बाबासाहेब आंबेडकरांच्या पाहिल्या. आज आपण पाहणार आहे की जे आपण सांगतोय की बाबासाहेब आंबेडकरांची समग्र चळवळ, म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय हे जे 6 प्रकार असतात, या 6ही क्षेत्राला एकत्रितपणे जर बाबासाहेब आंबेडकरांची समग्र चळवळ असेल, तर प्रत्येक क्षेत्रातली चळवळ जी बाबासाहेब आंबेडकरांची आहे ती बुद्ध तत्वज्ञानावरतीच आधारित असल्याचं आपण प्रत्येक एपिसोडमध्ये समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. आजचा जो आपला एपिसोड आहे किंवा आजचा जो 12वा भाग संपन्न करत आहोत, बाबासाहेब आंबेडकरांनी जे शैक्षणिक संस्था स्थापन केली, त्या शैक्षणिक संस्थेचा पाया सुद्धा हा भगवान गौतम बुद्धाचा बुद्ध धम्मच आहे आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकृतपणे जाहीर सुद्धा केलेलं आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी जी शैक्षणिक संस्था स्थापन केली, ही शैक्षणिक संस्था ही बुद्ध धम्माचं, जे बुद्धाचं ध्येय आहे तेच बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकृतपणे सांगितलं की तेच माझ्या या शैक्षणिक संस्थेचं सुद्धा अधिकृतपणे ध्येय आहे. आणि तसं बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भाषणात आणि लेखनामध्ये संदर्भ सुद्धा दिलेले आहेत. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल एज्युकेशन सोसायटी ही जी संस्था स्थापन केली, ह्या संस्थेचं जे ध्येय आहे ते ध्येय बौद्ध परंपरेनुसारच तथागत भगवान गौतम बुद्धाचं जे ध्येय आहे तेच ध्येय असल्याचं बाबासाहेब आंबेडकर सांगतात. याचं स्पष्टीकरण आज आपण आपल्या या भागात पाहणार आहोत. आपण लगेच शीर्षक जे मी दिलेलं आहे की बौद्ध परंपरेवर आधारित पीपल्स एज्युकेशन सोसायटी जी बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली, तर बौद्ध परंपरेवर आधारित हा जो शब्द आहे, हा शब्द आपण का घेतलेला आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1946 साली सिद्धार्थ कॉलेजचं जे पहिलं समाप्तीचं वर्ष होतं, त्या वर्षाच्या निमित्ताने संपूर्ण कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या समोर व्याख्यान दिलं होतं. त्या व्याख्यानाचा विषयच होता की आमच्या कॉलेजची परंपरा, म्हणजे हे जे कॉलेज सुरू केलेलं आहे ते कुठल्या परंपरेवरती कॉलेज सुरू केलेलं आहे, आमच्या कॉलेजची परंपरा याच नावाने बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांच्या समोर गॅदरिंगमध्ये भाषण केलेलं आहे. आणि ही काय परंपरा धम्माची नेमकी बुद्धाची आहे ती त्या प्रवचनामध्ये समजावून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. ते बाबासाहेब आंबेडकरांच्या व्याख्यानामध्ये ब्रह्मजाल सुत्त आणि महापरिनिर्वाण सुत्त, म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धाचं जे ब्रह्मजाल सुत्त आहे आणि महापरिनिर्वाण सुत्त आहे, ही जी 2 सुत्त आहेत, ही 2 सुत्त बाबासाहेब आंबेडकर त्या आपल्या प्रवचनात समजावून सांगतात. आणि हे जसं धम्माचं ध्येय आहे तथागतांनी सांगितलं, तेच ध्येय माझ्या या पीपल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून जे सिद्धार्थ कॉलेज मी सुरू केलेलं आहे त्याचं तेच ध्येय आहे आणि ते समजावून सांगितलं आपण पाहणार आहोत. त्यामुळे बौद्ध धम्माची जी ध्येय उद्दिष्ट आहेत तीच माझ्या पीपल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून सुरू केलेल्या कॉलेजेसची सुद्धा उद्दिष्ट अधिकृतपणे आहेत. हे बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्या कॉलेजची परंपरा या शीर्षका अंतर्गत जे प्रवचन केलेलं आहे त्या प्रवचनाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी स्पष्ट केलेलं आहे. ही जी पीपल एज्युकेशन सोसायटी आहे, त्यामुळे पीपल एज्युकेशन सोसायटी सुरुवातीला अधिकृतपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जाहीर करून केलेलं आहे की ही माझी संपूर्ण सोसायटीचा जो मार्गक्रमण आहे ते धम्माभिमुख मार्गक्रमण आहे. कारण सांगतात की माझी ध्येय उद्दिष्ट ही बौद्ध धम्माची जी ध्येय उद्दिष्ट आहे तीच पीपल एज्युकेशन सोसायटीची ध्येय उद्दिष्ट आहेत. म्हणजे ही जी शैक्षणिक संस्था बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केली ती शैक्षणिक उद्दिष्टाचं धम्माभिमुख असं उद्दिष्ट असल्याचं आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या भाषणावरून दिसतं. वी आर द प्रोडक्ट, म्हणजे आम्ही, आमच्यासारखे विद्यार्थी किंवा मी तुमच्या समोर उभा आहे, मी पीपल एज्युकेशन सोसायटीचं एक प्रोडक्ट आहे. म्हणजे माझं संपूर्ण 11वी पासूनचं जे शिक्षण आहे हे पीपल एज्युकेशन सोसायटीच्या, प्रथम माझं 11वी पासूनचे ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण
हे वडाळ्याचं जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इकॉनॉमिक्स आणि कॉमर्स कॉलेज आहे या ठिकाणी झालं. त्यानंतर लॉचं शिक्षण जे आहे ते बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली जे सिद्धार्थ विधी महाविद्यालय फोर्टमध्ये सुरू केलं त्या ठिकाणी माझं संपूर्ण शिक्षण झालं. म्हणजे ग्रॅज्युएशनचं शिक्षण किंवा लॉचं जे शिक्षण आहे ते संपूर्ण या 2 कॉलेजमध्ये माझं झालेलं आहे. आणि या दोन्हीही कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना राहण्याची जी सोय झाली ती बाबासाहेब आंबेडकरांनी वडाळ्याला 1964 सालाच्या नंतर जे विद्यार्थी हॉस्टेल सिद्धार्थ विहार निर्माण झालं, या सिद्धार्थ विहार हॉस्टेलमध्ये आम्हाला राहायला मिळाल्यामुळे आम्ही हे 11वी पासूनचं ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण घेऊ शकलो किंवा लॉचं हे संपूर्ण शिक्षण घेऊ शकलो. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी कॉलेजेस स्थापन केली, त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी राहण्याची सुद्धा सोय केली. त्याच्यामुळे आम्ही जे आहोत आज जे काही या समाजामध्ये आम्ही आहोत किंवा आम्ही जे शिक्षण घेतलं असेल नोकरी केलं असेल तर याचं संपूर्ण श्रेय जे आहे हे बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली पीपल एज्युकेशन सोसायटी आणि त्या माध्यमातून सिद्धार्थ लॉ कॉलेज असेल डॉक्टर आंबेडकर कॉमर्स कॉलेज असतील ही मुंबईमधली जी सेंटर आहेत यामधून आम्ही निर्माण झालेलो आहोत. त्यामुळे सिद्धार्थ विहार वसतिगृहामध्ये आम्ही राहिलो आणि तिथे बाबासाहेब आंबेडकरांचं संपूर्ण कार्य आणि बाबासाहेब आंबेडकरांची जी चळवळ आहे याबद्दल आम्हाला माहिती मिळाली आणि आमच्या नसानसामध्ये तेव्हापासून जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ असल्यामुळे सुरुवातीपासून शेवटच्या श्वासापर्यंत या चळवळीचं कार्य करायचा असा संकल्प आमच्या माध्यमातून होऊ शकलेला आहे. त्यामुळे 1972 ते 1990 ही जी बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर जी आंबेडकरी चळवळ निर्माण झाली आणि विशेषतः पॅंथरच्या कालखंडापासून जी चळवळ निर्माण झालेली आहे त्या 1972 ते 1990 इथपर्यंतचा जो चळवळीचा काळ आहे त्यामध्ये विशेष त्या काळावरती नामांतराचा प्रभाव असलेला आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो. त्यामुळे या केंद्रावर नामांतराच्या चळवळीचा प्रभाव होता. त्यामुळे ही मुंबईचं सिद्धार्थ विहार वसतिगृह आणि औरंगाबादचं मिलिंद महाविद्यालय ही जी 2 महाविद्यालय होती किंवा ही जी औरंगाबाद आणि मुंबईचं वडाळा ही जी 2 केंद्र होती या 2 केंद्रावरून चळवळ निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतं. 72च्या कालखंडामध्ये जी पॅंथरची चळवळ झाली आणि त्याच्यामधून जे नेते निर्माण झाले मुंबईमधले त्याच्यातले जवळजवळ बहुतांशी सर्व नेते हे सिद्धार्थ विहार वसतिगृहातून बाहेर पडलेले आपल्याला दिसतील किंवा त्या कालखंडामध्ये ते राहायला दिसतील. आपल्याला औरंगाबादच्या मिलिंद कॉलेजमधून जे विदर्भातून नागपूर भंडारा गोंदिया इकडचे सगळे विद्यार्थी हे औरंगाबादच्या मिलिंद महाविद्यालयामध्ये येऊन शिकले आणि त्यातून आपल्याला दिसतं की नामांतराच्या वेळेस ही मोठी चळवळ निर्माण झाली. तसेच विदर्भातून जे मोठमोठे साहित्यिक आले यशवंत मनोहरजी असतील किंवा असे मोठमोठे जे साहित्यिक निर्माण झालेले सुद्धा दिसतात ते आपल्याला औरंगाबादच्या मिलिंद कॉलेजमधून निर्माण झालेले दिसतात. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी मुंबईमध्ये आणि औरंगाबादमध्ये 2 जी पीपल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून जी कॉलेजेसची किंवा सेंटर निर्माण केली या सेंटरमधून जे विद्यार्थी बाहेर आले त्यांनी 1970च्या नंतरची चळवळ होती या 2 ठिकाणच्या विद्यार्थ्याच्या माध्यमातून चळवळ निर्माण झालेली आपल्याला आढळतं. सोसायटीचा विस्तार पीपल एज्युकेशन सोसायटीचा विस्तार मोठ्या प्रमाणामध्ये होण्याची आवश्यकता होते. कारण भारतीय संविधानाचे शिल्पकार आणि जगप्रसिद्ध सिम्बॉल ऑफ नॉलेज आणि जगातल्या MA PhD MSc DSc LLD DLED पार ॲट लॉ एवढ्या जगातल्या उच्च मानांकित पदव्या घेणाऱ्या महापुरुषांची ही जी सोसायटी आहे या सोसायटीचा वटवृक्ष किंवा कल्पतरू हा मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारित होण्याची आवश्यकता होती. परंतु आपल्याला असं आढळतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल एज्युकेशन सोसायटीचा विस्तार जेवढा होणं अपेक्षित होतं तेवढा आपल्याला झालेला दिसत नाही. बाबासाहेब आंबेडकरांच्या या पीपल एज्युकेशन सोसायटीच्या मुंबई आणि औरंगाबादमध्ये आणि त्यानंतर मग आपण बघतो की पुण्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या या संस्थेचं कॉलेज आहे. त्याचप्रमाणे महाडला बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्थेचं कॉलेज आहे. त्याचप्रमाणे पंढरपूरमध्ये या संस्थेची शाळा आपल्याला दिसते. प्रत्येक तालुक्यात किंवा जिल्ह्यापर्यंत बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल एज्युकेशन सोसायटीचा विस्तार होण्याची अपेक्षा होती परंतु असं होऊ शकलेलं नाही. आणि आजकालच्या वास्तवात किंवा आज जर बघितलं तर पीपल एज्युकेशन सोसायटीची अवस्था ही आपल्याला अतिशय चिंतनीय असल्याची दिसते. कारण तिथे आपल्याला संघर्ष होताना दिसतो. आपण त्या संघर्षाचं इथं सविस्तर काहीही वर्णन करणार नाही कारण आपला उद्देश एवढाच आहे की पीपल एज्युकेशन सोसायटी ही एक शैक्षणिक संस्था आहे आणि या शैक्षणिक संस्थेचं उद्दिष्ट जे आहे ते उद्दिष्ट बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की जे तथागत भगवान गौतम बुद्धाचं जे उद्दिष्ट आहे
जे ब्रह्मजाल सूत्राच्या माध्यमातून आणि महापरिनिर्वाण सूत्राच्या माध्यमातून बाबासाहेबांनी स्पष्ट केलेलं आहे. आपला उद्देश आहे की इथं फक्त शैक्षणिक संस्था बुद्धत्वावर आधारित बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केली. त्यामुळे आज जरी या संस्थेची चिंतनीय अवस्था असली तरी सुद्धा त्या संस्थेची उद्दिष्ट किती महान होती यावरती आपल्याला आजचा जो भाग आहे तो आपण संपन्न करीत आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध परंपरेवर शैक्षणिक संस्था स्थापन केली आहे हे सांगण्यासाठी आपण हा विषय चर्चेला घेतलेला आहे. आता आपण 2 सेंटरची माहिती घेणार आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबईमध्ये जे कॉलेज सुरू केलं आणि औरंगाबादमध्ये मिलिंद कॉलेज जे सुरू केलं, या 2 सेंटरची माहिती आपण घेणार आहोत. 8 जुलै 1945ला बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. लक्षात ठेवा 1945 साल आहे आणि ह्या 1945 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल एज्युकेशन सोसायटी स्थापन करून बाबासाहेब आंबेडकर सांगतात की बौद्ध धम्माचं जे उद्दिष्ट आहे त्याच उद्दिष्टावरती माझी ही संस्था मी स्थापन केलेली आहे. म्हणजे धम्मदीक्षेच्या अगोदर 11 वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी शैक्षणिक संस्था स्थापन केली त्या शैक्षणिक संस्थेचं उद्दिष्ट जाहीरपणे बाबासाहेब आंबेडकर सांगतात की भगवान गौतम बुद्धाचं जे ब्रह्मजाल सूत्र आहे आणि भगवान गौतम बुद्धाचं जे महापरिनिर्वाण सूत्र आहे ह्याच्यामध्ये जी उद्दिष्ट सांगितलेली आहेत त्या उद्दिष्टावर आधारित माझी ही शिक्षण संस्था आहे आणि त्या परंपरेवर आधारित ही माझी शिक्षण संस्था आणि ही परंपरा मी पुढे घेऊन जाण्यासाठी हे कॉलेज निर्माण केलेलं आहे. म्हणजे धम्मदीक्षेच्या अगोदर 11 वर्ष बाबासाहेब आंबेडकर सांगतात की बुद्धत्वावरती आधारित माझी शिक्षण संस्था आहे. त्यामुळे 20 जून 1946ला म्हणजे 45ला संस्था स्थापन केली आणि पहिलं कॉलेज जे आहे ते 20 जून 1946ला सिद्धार्थ कला व विज्ञान महाविद्यालय म्हणजे पहिलं कॉलेज. संस्था 1945ला स्थापन झाली आणि पहिलं बाबासाहेब आंबेडकरांचं कॉलेज आहे ते 1946च्या जुलै महिन्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं होतं. हे पहिलं ज्यावेळेस सुरू कॉलेज केलं त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी कुठे केलं होतं तर मरीन स्लाईसमध्ये एका बैठ्या चालीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हे 2-3 खोल्यामध्ये हे कॉलेज सुरू केलं होतं. 1 वर्षानंतर जून 1951 मध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हे कॉलेज शिफ्ट केलं फोर्टमध्ये आणि फोर्टमध्ये 2 प्रशस्त इमारती बाबासाहेब आंबेडकरांनी खरेदी केल्या. त्या 2 इमारतींचं नाव होतं, एका इमारतीचं फोर्टमधल्या नाव होतं मेन कवा आणि दुसऱ्या इमारतीचं नाव होतं अल्बर्ट. म्हणजे आत्ता जे आपण या इमारतीला मेन कवा या बिल्डिंगचं नाव बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध भवन ठेवलं आणि अल्बर्ट या बिल्डिंगचं नाव बाबासाहेब आंबेडकरांनी आनंद भवन ठेवलं. त्यामुळे बुद्ध भवन आणि आनंद भवन आज ज्या फोर्टमधल्या म्हणजे हुतात्मा चौकात गेला की हुतात्मा चौकाच्या समोर जी बिल्डिंग दिसते त्याला बुद्ध भवन असं म्हणतात आणि तिथे सिद्धार्थ कॉमर्स कॉलेज आहे आणि आतमध्ये जे आहे ते आनंद भवन आहे. ते पाठीमागच्या साईडला आतमध्ये आहे ते आनंद भवन आहे. ह्या ज्या 2 बिल्डिंग आहेत आणि बुद्ध भवनच्या बिल्डिंगवरती पहिल्या 2 माळ्यावरती म्हणजे कॉमर्स कॉलेज आपल्याला दिसेल किंवा आर्ट्स कॉलेज दिसेल आणि शेवटच्या मजल्यावरती सिद्धार्थ विधी महाविद्यालय हे तुम्हाला बुद्ध भवनमध्ये असल्याचं आपल्याला दिसतं. जून 1951 मध्ये फोर्टमध्ये हे सुरू झालं. त्याच्या अगोदर छोट्याशा ह्याच्यामध्ये मरीन्स लाईनला सुरू होतं. 1953 म्हणजे सुरुवातीला बाबासाहेब आंबेडकरांनी कला व विज्ञान हे महाविद्यालय सुरू केलं. 1953 मध्ये सिद्धार्थ वाणिज्य व अर्थशास्त्र म्हणजे इकॉनॉमिक्स आणि कॉमर्स कॉलेज बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं आणि शेवटच्या वर्षी 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लॉ कॉलेज जे आहे हे सुरू केलं. भारतातलं सर्वश्रेष्ठ असं लॉ कॉलेज त्या कालखंडामध्ये गाजलेलं आहे. जर आपण मुंबईचं हायकोर्ट किंवा मुंबईच्या हायकोर्टात प्रॅक्टिस करणारे कालखंड 1956च्या नंतर प्रॅक्टिस करणारे जे अधिकृतपणे जे वकील सिनियर वकील दिसतील किंवा हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये जे झालेले जे जजेस आहेत या जजेसमध्ये सिद्धार्थ कॉलेजमधून शिकून गेलेले विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त भरणा असल्याचं आपल्याला त्या कालखंडामध्ये दिसतं. त्यामुळे हा जो आपण विषय घेतलेला आहे या विषयाचं कुठून घेतलेला आहे विषय तर बाबासाहेब आंबेडकरांचं महाराष्ट्र सरकारने जी लेखन भाषण केलेलं आहे म्हणजे आपण हे सगळी जी माहिती सांगतोय ती आपली अशीच ऐकीव माहिती नाही, त्याचा संदर्भही या ठिकाणी आपल्या रेकॉर्ड होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे लेखन भाषण खंड जो 18वा आहे आणि 18व्या खंडामध्ये जे 3 भाग आहेत त्या 3 भागामधला 3रा भाग आहे आणि पृष्ठ क्रमांक 59 ते 62 आणि 236 ते 45 या पानावरली
काही माहिती आहे. त्यानंतर बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथातलं आपण बाबासाहेब आंबेडकरांनी जे ब्रह्मजाल सुत्त सांगितलं आणि महापरिनिर्वाण सुत्त बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं तो संदर्भ, आणि जनतामध्ये 13 व 20 एप्रिल 1946 ला आणि 15 व 22 सप्टेंबर म्हणजे 13 व 20 एप्रिल 1946 मध्ये सिद्धार्थ कॉलेजची माहिती दिलेली आहे आणि 15 व 22 सप्टेंबर 1951 ला मिलिंद कॉलेज सुरू झालं त्याची माहिती पूर्णपणे जनता पत्रामध्ये लेखाच्या माध्यमातून आपल्याला दिलेली आहे. तर मुंबईचं कॉलेज कशा पद्धतीने सुरू झालं याची आपण माहिती घेतली. त्यानंतर मुंबई सेंटर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950 किंवा 51 पर्यंत सुरू केल्यानंतर 1950 म्हणजे संविधानचे प्रारंभ या देशानं झाल्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी औरंगाबादमध्ये मिलिंद कॉलेज स्थापन केलेलं आहे. 9 जून 1950 ला औरंगाबादमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी हे कॉलेज सुरू केलं. त्यावेळेस पण बाबासाहेब आंबेडकरांची काही बिल्डिंग वगैरे तयार नव्हती. अशा छोट्या खोल्यामध्ये बाबासाहेब आंबेडकर सुरू करतात आणि 1 सप्टेंबर 1951 ला या मिलिंद कॉलेजच्या बिल्डिंगला बांधायला सुरुवात करतात आणि त्या बिल्डिंगची पहिले इमारतीचा जो कोनशिला आहे ते भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते कोनशिलेचा कार्यक्रम समारंभ बाबासाहेब आंबेडकरांनी केला. आणि हे जे कॉलेज व्यवस्थित सुरू झाल्यानंतर सुरुवातीला याला मिलिंद कॉलेज असं नाव नव्हतं. 1955 मध्ये मिलिंद महाविद्यालय असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला नाव दिलेलं आहे. शिक्षणाच्या आता हे जे संस्थान होतं औरंगाबाद, हे संस्थान कुठे, औरंगाबाद हा एरिया कुठं होता तर निजामाच्या संस्थानामध्ये हा पूर्णपणे एरिया होता. मग या औरंगाबादच हे शिक्षणाचं केंद्र म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का निवडलं तर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाचं केंद्र औरंगाबाद हे का निवडलं याचं स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शिक्षणाच्या बाबतीत हैदराबाद हे संस्थान अतिशय मागासलेलं संस्थान होतं. उच्च शिक्षणाच्या बाबतीत तर पूर्णच मागासलेलं होतं. म्हणजे हैदराबाद या संस्थानामध्ये संपूर्ण जो मराठवाड्याचा भाग येत होता हा पूर्णपणे आपल्याला मागासलेला भाग आपल्याला दिसत होता. म्हणजे प्राथमिक शिक्षणापासून जर मागासलेला असेल तर उच्च शिक्षण हे मागासलेलं असणारच. त्यामुळे उच्च शिक्षणाच्या बाबतीत तर अगदीच मागासलेलं होतं. मार्च 1949 मध्ये बाबासाहेब आंबेडकर सांगतात की संपूर्ण निजामाच्या संस्थानामध्ये फक्त 17 कॉलेजेस होती आणि एकूण विद्यार्थी 7615 हे संपूर्ण संस्थानामधली आकडेवारी देतात. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर म्हटले की आमच्या सोसायटीचा किंवा माझा जो उद्देश आहे की जिथे मला मागासलेला भाग आहे, मागासलेला समाज आहे, तिथे मला सेवा करण्याची संधी मिळेल, म्हणून त्या उद्देशाने मी ही शिक्षण संस्था सुरू केलेली आहे. माझ्या संस्थेबरोबर मुलांच्या बरोबर मुलीही या संस्थेमध्ये शिक्षण घेतात. अस्पृश्य आणि मागासलेल्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे हे कॉलेज अधिकृतपणे जास्त लक्ष पुरवतं. औरंगाबाद विद्यालयाचं महाविद्यालय असं नाव आणि नागसेन वन म्हणजे औरंगाबाद मधलं जे महाविद्यालय आहे याचा एकूण 165 एकराचा हा पूर्णपणे परिसर आहे. या संपूर्ण परिसराला बाबासाहेब आंबेडकरांनी नागसेन असं वन असं नाव दिलेलं आहे. म्हणजे मिलिंद प्रश्नामध्ये जे नागसेन हे नाव येतं, बाबासाहेब आंबेडकरांनी असं अधिकृतपणे जाहीर सुद्धा केलं की हे नागसेन हे नाव मी कुठून घेतलेलं आहे तर हे नागसेन हे नाव हे बौद्ध परंपरेमधलेच नाव अधिकृत बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेलं आहे. सिद्धार्थ हे नाव बौद्ध परंपरेमधूनच घेतलेलं आहे. मिलिंद हे नाव बौद्ध परंपरेमधूनच मी घेतलेलं आहे. आनंद भवन, बुद्ध भवन ही जी नावं आहेत ही नावं सुद्धा मी बौद्ध परंपरेमधूनच घेतलेलं आहे. म्हणजे आपलं जे टायटल आहे की बौद्ध परंपरेवर आधारित बाबासाहेब आंबेडकरांची शिक्षण संस्था ज्या आहेत त्या कशा आहेत हे आपण अधिकृतपणे इथे सांगत आहोत. बाबासाहेब आंबेडकरांनी 165 एकराच्या परिसराचं नामकरण नागसेन वन केलं आहे. डॉक्टर आंबेडकर यांना भगवान बुद्धाविषयी व बौद्ध संस्कृतीविषयी व बौद्ध परंपरेविषयी हे आस्था असल्यामुळे त्यांनी सिद्धार्थ, बुद्ध, आनंद, मिलिंद, नागसेन या बौद्ध संस्कृतीतील किंवा बौद्ध परंपरेतील नावाचा बाबासाहेब आंबेडकरांनी उपयुक्त किंवा संदर्भ दिलेला आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी ही जी पीपल एज्युकेशन सोसायटी स्थापन केली, एवढं सोपं आहे का की आता जरी कुणाला संस्था काढायची तुम्ही सहज संस्था काढू शकता, पण त्या कालखंडामध्ये अस्पृश्यांची संस्था कुठेही शिक्षण संस्था निर्माण झालेली नव्हती. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की अस्पृश्यांच्या मुलांना तो कटाकटी जरी तो गावच्या ठिकाणी किंवा कुठेतरी जर तो 10वी पर्यंत गेला तर त्याला 11वी मध्ये किंवा कॉलेजमध्ये कुठल्याही अस्पृश्याच्या मुलाला ॲडमिशन मिळत नव्हतं. त्यामुळे त्याचा उच्च शिक्षणाचा प्रश्न
मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुलांना शिकायचं आहे, परंतु त्यांना इथल्या कुठल्याही प्रस्थापित कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल एज्युकेशन सोसायटी 1945 साली स्थापन केली. तिला पार्लमेंटमध्ये जे आत्ताचं बनारस हिंदू विद्यापीठ आहे, हे पंडित मदन मोहन मालवीय यांनी सुरू केलेलं जे विद्यापीठ आहे हे बनारस हिंदू विद्यापीठ आहे. पंडित मदन मोहन मालवीय यांचे पुत्र जे मालवीय होते त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या सिद्धार्थ कॉलेजला विरोध केला, पंडित गोविंद मालवीय यांनी. आणि विरोध काय केला तर पहिल्यापासून आपण प्रत्येक एपिसोडमध्ये बारीक बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा आपण लक्ष दिलं तर इथला प्रस्थापित आपण विठ्ठलरामजी शिंदे यांचा एक आपण साऊथ ब्युरो कमिटीच्या वेळेस पाहिलं होतं की विठ्ठलरामजी शिंदे यांनी ब्रिटिशांना काय पत्र दिलं होतं की अस्पृश्यांची स्वतंत्र संघटना काढण्याची गरज नाही, अस्पृश्यांचं प्रतिनिधित्व प्रस्थापितांच्याकडे किंवा सवर्णांच्याकडेच असलं पाहिजे, आम्ही त्यांची सोय करू. हीच भूमिका अधिकृतपणे पुणे कराराच्या वेळेस महात्मा गांधींनी सुद्धा आपल्याला घेतलेली दिसते. आणि महात्मा गांधींची ही भूमिका शेवटपर्यंत असल्याची आपल्याला दिसते की अस्पृश्यांचे आम्ही आणि काँग्रेसच प्रतिनिधी आहे आणि अस्पृश्यांचे डॉक्टर आंबेडकर हे प्रतिनिधी नाहीत. त्यामुळे अस्पृश्यांची आता ही पीपल एज्युकेशन सोसायटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेली आहे. म्हणून मध्यवर्ती विधिमंडळामध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांचे पुत्र हे गोविंद मालवीय यांनी ऑब्जेक्शन घेतलं की अस्पृश्यांची स्वतंत्र एज्युकेशन संस्था असण्याची गरज नाही. आणि त्याचं कारण काय सांगितलं, अस्पृश्यांच्या शैक्षणिक गरजा आमचा हिंदू समाज पूर्ण करीत आहे, त्यामुळे अस्पृश्यांनी स्वतंत्रपणे त्यांच्या शिक्षण संस्था काढण्याची काय आवश्यकता आहे. म्हणजे काहीही तुम्ही करायला गेला, बाबासाहेब आंबेडकर जे जे करायला गेले होते त्या प्रत्येक गोष्टीला अगदी सुरुवातीला बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांची बहिष्कृत हितकारिणी सभा स्थापन केली होती. त्यावेळेस सुद्धा भारतामध्ये इतर अस्पृश्यांच्या प्रत्येक राज्यामध्ये संघटना होत्या. बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती त्यावेळेस ही प्रस्थापितांनी आणि काँग्रेसच्या लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं की अस्पृश्यांच्या आमच्या एवढ्या संघटना असताना परत बाबासाहेबांना अस्पृश्य संघटना स्वतंत्र काढण्याची काय आवश्यकता आहे. म्हणजे प्रत्येक वेळी जे बाबासाहेब आंबेडकर कार्य करत होते त्या प्रत्येक कार्याला ते म्हणत होते की हिंदू समाज अस्पृश्यांची काळजी घेतो, मग आंबेडकर हे स्वतंत्र कशाला करतात. आता हिंदू समाज जर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बाबासाहेब आंबेडकरांनी या त्यांच्या दाव्याला म्हणजे पुणे करारामध्ये घेतलेले महात्मा गांधींनी जे ऑब्जेक्शन आहे की मीच अस्पृश्यांचा नेता आणि आंबेडकर अस्पृश्यांचे नेते नाहीत आणि अस्पृश्यांना कुठल्याही सवलती स्वतंत्रपणे देण्याची गरज नाही किंवा अस्पृश्य हा हिंदू धर्माचाच भाग आहे, प्रत्येक वेळी बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी ठामपणे उत्तरं देतात. तशाच पद्धतीने या मध्यवर्ती मंडळामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक संस्था शैक्षणिक स्थापन करत असताना तिला अख्ख्या देशातल्या लोकांच्या पोटात कशा पद्धतीने दुखत होतं आणि तो मध्यवर्ती मंडळामध्ये प्रश्न कशाला उतरला होता की काय गरज आहे या संस्थेची, आमच्या हिंदू लोक आम्ही तुमच्या अस्पृश्यांची शैक्षणिक गरज पुरवतो. बाबासाहेब आंबेडकरां म्हणजे एवढे संतापलेले होते. बाबासाहेब आंबेडकरांनी मध्यवर्ती मंडळामध्ये उत्तर दिलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ही जी कॉलेज योजना आहे ही शैक्षणिक योजना आहे आणि मी शैक्षणिक संस्था स्थापन करतोय, हिला राजकीय रंग देण्याची काहीच आवश्यकता नाही. एवढ्या मध्यवर्ती विधिमंडळामध्ये एका राज्यामध्ये मी शिक्षण संस्था निर्माण करतोय, त्या शिक्षण संस्थेचा विषय अगदी सेंट्रल विधिमंडळामध्ये आणण्याची काहीच आवश्यकता नाही. परंतु मी संस्था निर्माण करतोय, तुम्ही तिला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करताय, तो अजिबात योग्य नाही बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि सरळ इशारा देतात की काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांच्यावरती दगडफेक करता कामा नये. मी संस्था स्थापन करतोय परंतु तुमच्या सुद्धा अधिकृतपणे संस्था आहेत हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे माझ्याकडे बोट दाखवताना तुमच्याकडे 4 बोटं आहेत, त्यामुळे काचेच्या घरात राहणाऱ्यांनी माझ्यावरती चिखलफेक करण्याचा प्रयत्न करू नये. बाबासाहेब आंबेडकर विधिमंडळामध्ये सांगतात की बनारस हिंदू विश्वविद्यालय जी जातीवाचक संस्था नाही का, मग जर तुम्ही म्हणत असाल की आंबेडकरांची ही अस्पृश्यांची संस्था आहे तर बनारसमध्ये जी पंडित मदन मोहन मालवीय यांनी स्थापन केलेली आणि ती चालवणारा त्यांचा मुलगा आहे, तो त्यांचा मुलगा ती संस्था चालवत असताना माझ्या संस्थेला मात्र म्हणतोय की अस्पृश्यांची स्वतंत्र संस्था स्थापन करण्याची आवश्यकता नाही. मग तुमची जी संस्था आहे ही हिंदूंची स्वतंत्र संस्था नाही आहे का, त्याच्याबद्दल तुमच्याकडे काय उत्तर आहे. आणि मग बाबासाहेब आंबेडकरांनी याच्या पुढे जाऊन सांगितलं 1916 साली बनारस हिंदू विश्वविद्यालयाने काय ठराव पास केला. बाबासाहेब म्हणतात की हिंदू धर्मशास्त्राचे अध्यापकत्व
ब्राह्मणाला देऊ नये, ब्राह्मणेतराला देऊ नये. म्हणजे हिंदू धर्मशास्त्राचं जे टीचिंग आहे, त्याचे जे लेक्चरर आहेत किंवा त्याचे जे अध्यापक आहेत ते फक्त ब्राह्मणच नेमावेत, ब्राह्मणेतराला देऊ नये, असा 1916 साली तुम्ही जो ठराव केला, हा ठराव जातीवाचक होऊ शकत नाही का? माझ्या शिक्षण संस्थेवर ऑब्जेक्शन घेत असताना तुम्ही तुमच्याकडे पाहण्याची आवश्यकता आहे. आणि हे अधिकृतपणे विधिमंडळामधल्या चर्चेमधलं हे सगळं रेकॉर्डिंग आहे. बाबासाहेब आंबेडकर पुढे म्हणतात की देशातील प्रत्येक मनुष्य तोंडाने राष्ट्रवादाचा उदो करीत असतो, परंतु कृतीने जात्यांधता, पक्षांधता यांच्याच आहारी गेलेला असतो. म्हणजे बोलताना, भाषण करताना राष्ट्र असलं पाहिजे, राष्ट्रीय एकात्मता असली पाहिजे, राष्ट्राचा विकास झाला पाहिजे, परंतु त्या राष्ट्रातले अस्पृश्य समाज जर स्वतःचा विकास करायला पुढे निघाले तर त्यांचा विकास करण्याची काय गरज आहे? आम्ही त्यांचा विकास करू किंवा आम्ही त्यांच्या विकासासाठी आहोत. त्यांनी स्वतंत्रपणे त्यांचा विकास करण्याची काय गरज आहे? त्यांनी स्वतंत्रपणे त्यांच्या शाळा कॉलेज स्थापण्याची काय गरज आहे? त्यामुळे तुम्ही राष्ट्रीय एकात्मता किंवा राष्ट्रीयता एका बाजूला म्हणायचं, परंतु तिथे मात्र राष्ट्रातली लोक जर विकास करायला निघाले तर त्यांना मात्र तुम्ही अशा पद्धतीने जातीवाद करण्याचा प्रयत्न करता. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की माझं जे कॉलेज आहे, तुम्ही याला अस्पृश्यांचं कॉलेज म्हणू शकत नाही. हे सर्वस्वी कॉलेज अस्पृश्यांचं आहे हे म्हणणं चुकीचं आहे. कारण माझ्या कॉलेजमध्ये सर्व जातीच्या प्राध्यापकांचा, अध्यापकांचा, स्टाफचा असा सर्व समावेश. माझ्या कॉलेजमध्ये सर्व जाती धर्म पंथाचे विद्यार्थी येणार आहेत. माझ्या कॉलेजची जी पूर्णपणे अध्यापक असतील ती फक्त अस्पृश्य जातीचे असणार नाही. त्यामुळे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, मुस्लिम अशा सगळ्या जाती धर्मपंथाचा माझा स्टाफ असणार आहे आणि तशा पद्धतीची मी निवड सुद्धा केलेली आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या जर कॉलेजमध्ये आला आणि माझ्या जर संस्थेमध्ये येऊन बघितलं तर मुंबई विद्यापीठाने जी माझ्या कॉलेजला परवानगी दिलेली आहे ती परवानगी मला सहज त्यांनी दिलेली आहे की माझ्या कॉलेजची रचना, माझ्या कॉलेजचे प्राध्यापक, माझ्या कॉलेजचे विद्यार्थी हे जर सगळं जर मुंबई विद्यापीठाने केलं तर मुंबई विद्यापीठाने मला रिमार्क मारून दिलेला आहे की अशा प्रकारचं कुठलंही कॉलेज सर्वव्यापी जे आहे ते पहिलं कॉलेज तुमचं आहे. म्हणून मी कॉलेज सुरू केल्यानंतर पहिल्या वर्षी मला कॉलेजमध्ये सर्व वर्ग सुरू करण्याची परवानगी मुंबई विद्यापीठाने दिलेली आहे. एवढं माझ्या कॉलेजला ॲप्रिशिएट मुंबई विद्यापीठाने केलेलं आहे. परंतु तुम्ही फक्त जातीच्या भावनेतून, पक्षाच्या भावनेत किंवा विरोधाच्या भावनेतून हे ऑब्जेक्शन घेता. प्रत्यक्ष येऊन बघा, जरी ते मी सुरू करत असलं तरी ते अस्पृश्यांची संस्था म्हणून कधीच असणार नाही. त्यामध्ये सर्व ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा सर्व जातींचा अध्यापकापासून स्टाफ असेल, विद्यार्थी असेल, असंच ते स्वयंपूर्ण असं कॉलेज असेल. तिथं अजिबात भेदभाव माझ्या कॉलेजमध्ये अजिबात असणार नाही. हे कॉलेज मी सुरू करताना मुख्य कारण बाबासाहेब आंबेडकर सांगतात की अस्पृश्यांची जी मुलं आहेत मुंबईमध्ये हे मॅट्रिक पास झाल्यानंतर त्यांना कुठल्याच कॉलेजमध्ये प्रवेश मिळत नाही. प्रस्थापितांची कॉलेज प्रवेशच नाकारतात. मग अशा कालखंडामध्ये हिंदूंच्या कुठल्या संस्था आहेत किंवा तुम्ही कुठे आहे की तिथं या सर्व अस्पृश्यांच्या मुलांना शिक्षणाची सोय करून देण्यात? त्यामुळे त्यांची गरज वाढलेली आहे आणि अस्पृश्यांच्या मुलांच्या बरोबर मुंबईमध्ये सुद्धा संस्था कमी पडत आहेत. एवढ्या मुलांचं म्हणजे परीक्षेला बसून पास होत आहेत, त्यांना कॉलेजेसची गरज आहे. आणि मुंबई विद्यापीठ जर आम्हाला अप्रिशिएट करत असेल तर तुम्ही उगीच इथं विधिमंडळामध्ये ऑब्जेक्शन घेऊ नका. बाबासाहेब आंबेडकर बघा काय म्हणतात की ज्या वेळेस आम्ही स्वतः लढा पुकारून आमचे अस्तित्व दाखवतो त्याच वेळेस फक्त पलीकडे बसलेल्या बाकावरच्या लोकांना आमच्याबद्दलचा अमर्याद पुळका येतो. म्हणजे आम्ही काय करायला लागलो की लगेच तुम्ही म्हणता की तुम्हाला हे करण्याची काय गरज आहे? आम्ही आहोत ना. म्हणजे आम्ही साऊथ ब्युरो कमिटी समोर गेलो की तुम्ही म्हणताय की साऊथ ब्युरो कमिटीला सांगताय की बाबासाहेबांना देऊ नका, नेतृत्व पूर्णपणे अस्पृश्यांचं आमच्याकडे द्या, विठ्ठल रामजी शिंदे आहेत. महात्मा गांधी म्हणतात की बाबासाहेबांना अस्पृश्यांचं तुम्ही पुढारी मानू नका, आम्हालाच अस्पृश्यांचं पुढारी मान. म्हणजे ज्या वेळेस आम्ही आमचं काय करायला गेलो त्या वेळेस मात्र तुम्हाला अस्पृश्यांचा पुळका येतो आणि आम्ही अस्पृश्यांच्या हिताकरता आहात. पण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की नाहीतर आम्ही मेलेलोच आहोत असेच लोक धरून चालतात. एरवी मात्र हे लोक स्वप्नात देखील आमचा विचार करत नाही. म्हणजे ज्यावेळेस आम्ही काय करायला लागलो की हे जागे होतात की आम्ही आहे तुमच्यासाठी, परंतु आम्ही गप्प बसलो की हेही आमची कधीही विचारपूस अजिबात करत नाही. आम्ही जिवंत आहोत का मेलेलो आहोत याचीही कधी चौकशी हे लोक करीत नाही. त्यामुळे बाबासाहेब शेवटी इशारा विधिमंडळामध्ये देतात
की हिंदू दान धर्मावरती जगण्याची आमची आता अजिबात मुळीच इच्छा नाही. म्हणजे तुमच्या उपकाराखाली किंवा तुमच्या दान धर्माखाली आम्ही जगायचं, शिक्षणासाठी तुमच्यावर अवलंबून राहायचं, सामाजिकतेसाठी तुमच्यावर अवलंबून राहायचं, प्रत्येक गोष्टीसाठी तुमच्यावर जर अवलंबून राहायचं असेल तर हे आता आम्हाला अजिबात शक्य नाही. आम्ही आमच्या पायावरती उभे राहणार, आम्ही आमचं सामाजिक कार्य करणार, आम्ही आमचं धार्मिक कार्य करणार, आम्ही आमचं शैक्षणिक कार्य करणार. आणि ह्या माझ्या शैक्षणिक कार्याचा पाया जो आहे तो बुद्धत्वावरती मी सुरू केलेला आहे. हे छाती ठोकपणे बाबासाहेब आंबेडकर सांगतात. खरं दुखणं असतं ते इथंच खरं दुखणं असतं. यांच्या विरोधाचं जे दुखणं असतं ते इथंच असतं. कारण संस्था सुरू केली, शैक्षणिक संस्था, पण शिक्षणाची परंपरा कुठली सुरू करणार आहे की बौद्ध परंपरा, म्हणजे नालंदा तक्षशिला विद्यापीठ किंवा या पृथ्वीच्या पाठीवरती शैक्षणिक व्यवस्थाच जी कुठून सुरू झाली, शिक्षणाची व्यवस्था कुठून सुरू झाली, तर बुद्ध विहारातूनच शिक्षण व्यवस्था सुरू झाली. किंवा या जगाला शिक्षण ही संकल्पना सुद्धा भगवान गौतम बुद्धाच्या परंपरेमधूनच मिळालेली आहे. आणि ती परंपरा मी चालवण्यासाठी ही कॉलेजेस स्थापन केलेली आहेत. म्हणून लक्षात घ्या, आपण जो विषय घेतलेला आहे की पीपल एज्युकेशन सोसायटी, म्हणजे शिक्षणाची संस्था किंवा शिक्षण जरी चालू करायचं असेल तरी आपण स्वाभिमानाने सर्वजण सांगतो की या पृथ्वीच्या पाठीवरती शिक्षण ही संकल्पना कुणी दिली असेल तर बुद्ध विहाराच्या माध्यमातून. शिक्षण ही संकल्प नालंदा तक्षशिला विद्यापीठासारखी 71 विद्यापीठं एकाच वेळी या देशामध्ये कार्यरत होती. आणि जगातल्या प्रत्येक राष्ट्रातली सगळी मोठमोठे विद्यार्थी या देशामध्ये येऊन या विद्यापीठामध्ये शिकून बाहेर गेलेले त्या कालखंडामध्ये आहेत. त्याचा आपण इतिहास स्वतंत्रपणे बघू. परंतु ही जी विद्यापीठं होती, या विद्यापीठातून शैक्षणिक संकल्पना जी आहे भारतातून संपूर्ण जगाला गेलेली आहे. तीच बौद्ध परंपरा मी माझ्या पीपल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून ही जी सिद्धार्थ कॉलेज, मिलिंद कॉलेज, ही जी कॉलेज स्थापन करतोय, हे अधिकृतपणे माझं उद्दिष्ट आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. बरोबर, सिद्धार्थ कॉलेज हे नाव बाबासाहेब आंबेडकर सांगतात, त्याचं स्पष्टीकरण आपण देतो. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, सत्य शोधण्याच्या कामात माणसाला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. नाव मी का सिलेक्ट केलेलं आहे सिद्धार्थ, हे सिद्धार्थ कॉलेज बाबासाहेबांनी नाव सिलेक्ट केलं ना, त्याचं स्पष्टीकरण देतात. आणि हे जे मी तुम्हाला दिलेलं हे बाबासाहेब आंबेडकरांचं प्रवचन अधिकृतपणे आहे. 18व्या खंडामधले 3ऱ्या भागामध्ये 59 पानावरती आणि 236 ते 245 पानावरती हे अधिकृतपणे आपण घरी जाऊन सुद्धा बघतात की सत्य शोधण्याच्या कामात माणसाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. या शीर्षका अंतर्गत नवयुग अंकामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे प्रवचन आहे ते पूर्णपणे छापलेलं आहे. आणि जे त्यांनी जे बाबासाहेब आंबेडकरांची भाषण केलं होतं, हे जे भाषण किंवा प्रवचन आहे विद्यार्थ्यांच्या समोर, आपण त्याचं जे स्पष्टीकरण देतोय त्याचं टायटल बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की आमच्या कॉलेजची परंपरा या विषयावरती आज मी तुमच्या समोर प्रवचन करणार आहे. म्हणजे कॉलेज सुरू झाल्यानंतर पहिल्या वर्षीचं मिलन होतं किंवा गॅदरिंग होतं मुलांचं, त्या समोर बाबासाहेब आंबेडकरांनी विषय ठेवला होता की मी तुमच्या समोर जे कॉलेज सुरू करून पहिलं वर्ष पूर्ण होतं या कॉलेजचं, तर आमच्या कॉलेजची परंपरा या विषयावरती मी तुम्हाला संपूर्णपणे आज प्रवचन करणार आहे. म्हणून आपण टायटलच घेतलं आपल्या आजच्या कार्यक्रमाचं की बौद्ध परंपरेवरती आधारित हे बाबासाहेब आंबेडकरांचं टायटल आहे. सिद्धार्थ कॉलेजची परंपरा कशी प्रस्थापित करावी हे मी माझ्या प्रवचनाच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. बाबासाहेब आंबेडकर त्यापूर्वी काय म्हणतात की मला अनुभव किती आहे, 1923 ते 1937 पर्यंत बाबासाहेब आंबेडकर मुंबईच्या सिडनॅम कॉलेजमध्ये प्रोफेसर होते. आणि त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेजचे प्रिन्सिपाल सुद्धा होते. त्यामुळे 1923 साली बाबासाहेब आंबेडकर 1913 ते 16 अमेरिकेमध्ये शिक्षण घेतात आणि 1920 ते 23 असे लंडनमध्ये शिक्षण घेतात. आणि त्या मुंबईमध्ये आल्यानंतर बाबासाहेब आंबेडकर सिडनॅम कॉलेजमध्ये लेक्चरर होतात, त्याचबरोबर ते लॉ कॉलेजचे प्रिन्सिपल पण होतात. म्हणजे 1923 सालापासून ते 1937 सालापर्यंत बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मला शिकवण्याचा अनुभव आहे किंवा विद्यार्थ्यांच्या समोर प्रवचन करण्याचा मला अनुभव आहे, विद्यार्थ्यांना लेक्चरर करण्याचा अनुभव आहे. 1937 साली मात्र मी हे सोडलेलं आहे. सिद्धार्थ कॉलेजचे परंपरा कशी प्रस्थापित करावी आता मी तुम्हाला सांगतो. आमच्या कॉलेजचं नाव सिद्धार्थ कॉलेज आहे असे ते का ठेवले तुम्हा सर्वांना माहीतच आहे. म्हणे ते बुद्धाचं नाव आहे म्हणूनच मी ते नाव ठेवलेलं
आहे. म्हणजे सिद्धार्थ हे नाव मूळ बुद्धाचं आहे, ते बुद्धाचं आहे म्हणूनच मी ते अधिकृतपणे ठेवलेलं आहे. बुद्धाच्या ध्येयामुळेच सिद्धार्थ कॉलेज हे नाव देण्यात आलेलं आहे. म्हणजे जे बुद्धाचं ध्येय आहे तेच ध्येय घेण्यासाठी मी सिद्धार्थ का जे बुद्धाचं ध्येय आहे तेच सिद्धार्थाचं सुद्धा ध्येय आहे अधिकृतपणे. म्हणजे बुद्धाच्या अगोदर जो सिद्धार्थ होता, तर सिद्धार्थ आणि बुद्ध ही जी दोन नावं आहेत, जे बुद्धाचं ध्येय आहे तेच सिद्धार्थाचं म्हणजे सिद्धार्थ कॉलेजचं ध्येय असेल. बाबासाहेब अधिकृतपणे सांगतात की बुद्धाच्या ध्येयामुळेच कॉलेजला सिद्धार्थ हे नाव देण्यात आलेलं आहे आणि बुद्धाच्या नावाने हे कॉलेज मी प्रस्थापित केलेलं अधिकृतपणे आहे.